अनेक प्रकारे सांगितले. त्या शकून, रुक्मा, सुंदरी असे अनेक प्रकार आहेत. या भारद्वाज ऋषीमुनीचा एक यंत्र सर्वस्व नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्या 40व्या अध्यायात अभिमान प्रकरण, त्याच्याशिवाय भोज निर्मिती, समारण, सूत्रधार या ग्रंथात देखील विमानाची खूप माहिती दिली आहे. विशेषतः या यंत्रविधी निर्मिती प्रक्रिया, यंत्र चालवण्याची लागणारी शक्ती, ऊर्जा व ते विमानाचे इंधन या सर्व चर्चा आहेत. केवळ विमानच नव्हे तर रॉकेट किंवा यान यांचा देखील यात उल्लेख आहे. इतकेच नाही तर आजच्या युगात अद्याप शक्य न झालेले असे एक विमान यान त्यात आहे. त्याची माहिती देताना भारद्वाज म्हणतात, हे विमान यान 3 नेत्र लोहापासून बनवावे. आपल्या कोणीकडे असतील तर जरूर ह्याच्यावर अभ्यास करावा, जेणेकरून भारताचं नाव मोठं व्हावं. विद्वान शास्त्रज्ञ जे असतील त्यांनी याच्यावर जरूर अभ्यास करावा. आपला येणाऱ्या काळात परग्रह वस्ती, परग्रहावर येणं जाणं याच्याकडे हा उपयोग होऊ शकेल आणि त्यांना भविष्यात भरपूर फायदा होऊ शकेल. आपल्या देशाला आणि येणाऱ्या प्रकृतीला, येणाऱ्या मानवतेला तरी पुढे वाचवावं. विमान हे 3 नेत्र लोहापासून बनवावे. ते न जळणारे, न भंगणारे, न वजनरहित बनलेत. यात मूळ श्लोक असा आहे, अद्यहम अच्छ मे दमभेदम च भवते भार विरजता. विमानाची एक गोष्ट सांगतो, संशोधक तत्वज्ञ एक चिंतक केवळ ऋषीमुनीच होते असे नाही, देव व दानव देखील ज्ञानोपासन करीतच असत. यावर उल्लेखलेल्या विमानाचा शोध प्रथम असुरांना लागला. तोच त्रिपुरासुर नावाच्या आपल्या या भेद विमानात राहून त्रिलोकावर राज्य करू लागला. त्याचे यान देवानेही भंग करता येईना. स्वर पृथ्वीवर त्याचे राज्य केलेच, पण स्वर्ग व देवाचे ठाव देखील उद्ध्वस्त केले. याचे गुण पाहून यान कसे ताब्यात ठेवायचे याचा प्रश्न देवाने झोप उडाली. नंतर गोष्ट तुला माहिती आहे. पुराणात सांगतात त्याप्रमाणे चंद्रसूर्याचे चाके करून भगवान शंकराने तिन्ही पुरे किंवा याने त्यावेळी एकाच रेषेत आली. त्यावेळी एका क्षणात तो क्षण साधून त्याने पृथ्वीवर पाडले. त्याते तो मोडले, जाळले, नष्ट केले असे नाही. म्हणजे भगवान शंकराने कोणत्या तरी उपायाने यानातील अंतर्गत यंत्रव्यवस्थेची व्यत्यय आणला व त्यामुळे ते यान खाली पृथ्वीवर आले. अशी आहे ही गोष्ट. ते यान कुठेतरी असणारच. ते कुठले मांत्रिक, तांत्रिक यांच्याकडून ते किंवा असे शास्त्र जाणणे त्यांच्याकडून ती माहिती करून ते यान परत भारतीयांना मिळवायला लागेल असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं नक्की टाका. की पुराणातली गोष्ट खोट्या कधी होते आपल्याला माहीत नाही म्हणून आपण खोटं म्हणतो. पुढे जाऊ. भारद्वाज आपल्या ग्रंथात अनेक बारीक सारीक गोष्टींचा तपशील सुद्धा दिलेला आहे. जसजसे विमान उंच जाईल तसतसे श्वासोच्छ्वास नीट चालावा व करता यावा यावर उपाय, तसेच यान चालकाला होऊ शकणारे विष प्रकोप व प्रदूषणे ती दूर करण्याचे विचार, तसेच भाररहित व्यवस्थेत पाळायचे नियम, अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. आज तुमचे विमान किंवा यान फक्त या आपल्या सूर्यमाले काही ग्रहाकडे जाऊ शकले आहे, पण भारद्वाजचे यान या सर्व ग्रहांवर जात होतीच. पण सूर्यमालेतून दुसऱ्या मालेत जाणे व अनंताला अनेक सूर्यमाला यावरही उल्लेख आहेत. ते अकल्पित, अशक्य वाटेल म्हणून त्याचे प्रायोगिक प्रत्ययता पाहण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही. केवळ कल्पित अतिशयोक्ती असा सोयीस्कर समज करून घेऊन ते सर्व मोडीत काढले. पण आज त्याचा प्रत्यय लागल्यानंतर त्याचे मोल ध्यान येईल. भारद्वाजांचा हा ग्रंथ आजही बडोदा संग्रहालयात कुठे आहे? भारद्वाजांचा ग्रंथ आजही बडोदा ग्रंथ संग्रहालयात उपलब्ध आहे. त्याचे विभाग आहेत. हा विमान भाग 40वा आहे. त्यात 8 अध्याय आहेत. 100 अधिकरणे आहेत. प्रत्येक अधिकरणात 500 सूत्र आहेत. आपली सर्व अत्युत्कृष्ट व चांगले पण अपेक्षित बाजूला राहिले झाले. आजच्या या इंधन ऊर्जा टंचाईच्या काळात तरी आपल्या वापरलेल्या किंवा वापरता येईल अशा ऊर्जा तपास करण्यासाठी ते निदान सर्वांचा अभ्यास होणे जरुरी आहे. पण आपले वाईट मांडणाऱ्या काही कधी कसे सांगणार? दुसरे म्हणजे हे सर्व ज्ञान संस्कृतमध्ये आजचे तत्वज्ञान, संशोधक, बुद्धिमान, इंजिनियर, विचारवंत, प्राध्यापक यांची सर्वांनी संस्कृत भाषेची फारकत झाली आहे. त्यामुळे या सर्व ज्ञान अज्ञातच राहिले. काही तात्विक चिंतन तत्वज्ञानी हे पुस्तक कदाचित वाचित असतील, पण त्यांना आधुनिक शास्त्रीय दृष्टी नसते, शास्त्राचे ज्ञानही नसते. ते पण तत्वज्ञान फक्त पाहत असतात म्हणून फुकवाट वाटते. खरी गरज आहे ते संस्कृत तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे, जो त्याचा काही उलगडा करू शकेल. आपण जेवढे संस्कृत तज्ज्ञ असतील त्यांनी अशा शास्त्रज्ञांना
ही वाचून ग्रंथाचं अवलोकन करून त्यांच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करावा.